उत्तर देणारा किंवा विद्यार्थ्यामध्ये विज्ञान वृत्ती वाढावी आणि जे समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्यातून डोळस बुद्धीनं समाजानं पाहावं, त्यातून पुढची पिढी तयार व्हावी या उद्देशानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले बाबा नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक काटे सर, प्राध्यापक गावडे सर, त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, व्याख्याते आणि अंधश्रद्धा आणि बुवाबाजी या विषयावर सडेतोड प्रयोगात्मक विचार मांडणारे माननीय भास्कर सदाकळे सर, या सर्वांचं आपल्या देशभक्त शैक्षणिक संकुलनामध्ये सहर्ष स्वागत. मी काही जास्त वेळ घेत नाही, कारण कार्यक्रमाला तसा खूपच उशीर झाला आहे, उशीर झालेला आहे. तर मी आपल्या प्रमुख व्याख्याते माननीय भास्कर सदाकळे सरांना विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटे विचार मांडावेत आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी. बोलणार आहे हां, ते ठीक आहे. तर यानंतर प्राध्यापक गावडे सर आपल्याला थोडक्यात पाहुण्याची ओळख करून देत आहेत. धन्यवाद सर. या ठिकाणी देशभक्त अकॅडमीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा कार्यक्रम सरांनी आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथमतः सरांचे शतशः ऋण व्यक्त करतो. आणि सरांचे आणि आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की एक चांगला असा उपक्रम आपल्यासमोर सादर करण्याची आम्हाला संधी दिलीत. आपल्यासमोर आज जे विविध जादूचे प्रयोग सादर करणारे सर आहेत त्यांचं नाव आहे भास्कर सदाकळे सर. गेली 33 वर्ष ते पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करतात. सरांचं मूळ गाव सावर्डे हे आहे. सर 5 वर्ष सावर्डे या गावचे उपसरपंच होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवात सरांनी त्यांच्या स्वतःच्या घरापासून केलेली आहे. त्यांच्या आईच्या अंगात यायचं आणि मग सर दाभोळकरांचं एक व्याख्यान सरांनी ऐकलं आणि अंगात येणं हे नाटक आहे, रोगाचं असेल तर 1% असतं पण 99% नाटक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईला नेऊन मानस उपचार तज्ञाकडे नेऊन त्यांचे उपचार केले आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला त्यांनी घरापासून सुरुवात केली. आजपर्यंत सरांनी 175हून अधिक जटा निर्मूलन केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 350 बुवा बाबांची भांडाफोड सरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेली आहे. सर एक हरहुन्नरी कलाकार आहेत. सरांनी तुझ्यात जीव रंगला या सिरियल मध्ये देखील सरांनी अभिनय केलेला आहे. बेनवाड हा जो चित्रपट आलेला होता, या बेनवाड चित्रपटामध्ये भाऊ कदम सोबत सरांनी त्या चित्रपटात उत्कृष्ट असं अभिनय त्या ठिकाणी केलेला आहे. सध्या सर संगीत लोकशाही हा थिएटर प्रोग्राम जो आहे पुणे या ठिकाणी चालतो, तर त्या ठिकाणी त्या थिएटर प्रोग्राम मध्ये सर उत्कृष्ट असा अभिनय करत आहेत. सर उत्कृष्ट सोंगाडे देखील आहेत. विविध तमाशांमध्ये त्यांनी सोंगाड्याची देखील भूमिका केलेली आहे. सरांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रामधून त्यांना आतापर्यंत 1 डझनहून अधिक पुरस्कार मिळालेत. परंतु वेळेअभावी मी जास्त वेळ न घेता सरांची थोडीशी ओळख करून दिलेली आहे आणि या ठिकाणी मी रजा घेतो. धन्यवाद. पुढच्या घेत हो सर. मस्के सरांच्या बरोबर चर्चा झाली. इथं शिस्त एवढी मुलं पाळतात की आणि अकॅडमीचं चांगलं नाव मस्के सरांच्या कडून आम्हाला इथं कळालं. आता इथं 8वी 9वी आणि 10वीची मुलं आहेत का सर?
8वी ते 12वी. आता मग तुम्ही नुसत्या टाळ्यावाज होत होता का ना बोलतो असताना. आता माझं ऐकायचं. सरांचा फोन आला. आता गावडे सरांनी माझा परिचय करून दिला. चित्रपट, नाटक, शॉर्ट फिल्म आणि मालिका. मला जास्त तुझ्यात जीव रंगला रानाच्या मालिकेत मी 8 एपिसोडला काम केलं. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची महाराष्ट्रामध्ये एक व्हॅन आमची चालते, फिरते नपांगण म्हणून. त्या गाडीवर मला जायची वेळ आल्यामुळे ती मालिका मी परत सोडून दिली. आता एक नाटक चालू आहे पुण्यात, त्याची प्रॅक्टिस चालू आहे नाटकाचं. संविधानावरचं नाटक आहे, संगीत लोकशाही म्हणून नाव दिले त्याला, पण संविधानावरचं नाटक आहे. देशात पहिल्यांदा असा प्रयोग होतो की संविधानावरचं नाटक देशाच्या बाहेर सुद्धा ते जाण्याच्या मार्गावर नाटक. मोठं नाटक आहे, 2 अंकी नाटक आहे. त्याच्यामध्ये पण मला सैराटमधली परशाचा बाप आहे त्या नाटकामध्ये, कट्टीपट्टीमधली मुलगी आहे, तानाजी 2 मधला एक कलाकार आहे. अशा सिने कलाकारांच्या बरोबर मला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. आत्ता गावडे सरांनी सांगितलं की मी तमाशा कलावंत पण आहे. मी सोंगाड्याची भूमिका करतो तमाशामध्ये आणि पूर्ण वेळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो. आता नाटकात मला काम मिळाल्यावर मी राज्य कार्यकारिणीला आमच्या विनंती केली की मला ज्या वेळेला नाटक असेल त्यावेळेला मी विज्ञानबोध वाहिनीच्या गाडीवर कोणाला तरी तुम्ही पाठवायला पाहिजे, मी नाटकाला जाणार, अशी विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. त्यामुळे मला नाटकाला जायला परवानगी मिळालेली आहे. बघा आता आपला इथं विषय काय, बुवाबाजी आणि चमत्कार. अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्रामध्ये संघटन चांगल्या पद्धतीचं बांधलं आणि आमचं विचार लोकांना पटत नाहीत म्हणून दाभोळकरांना 2013ला पुण्यामध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या केली. 18 वर्ष जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रभर आंदोलनं झाली, पण कायदा झाला नाही. पण डॉक्टरांच्या खुनानंतर 2013ला जादूटोणाविरोधी कायदा पारित झालेला आहे. एखादा बाबा तुम्हाला फसवत असेल, ठकवत असेल, लोबाडत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर त्याला 5,000 पासून 50,000 दंड आहे आणि 6 वर्षाची शिक्षा आहे. अजामीनपात्र गुन्हा आहे. नंतर डॉक्टरांच्या खुनानंतर 2013ला हा कायदा झाला. नंतर 2 वर्षानं 2015ला जात पंचायतीचा एक कायदा आपण करून घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यात मी 3 वेळा दौरा केलेला आहे त्या विज्ञानबोध वाहिनीची गाडी घेऊन. आमचं एक प्रोजेक्ट आहे आकाश दर्शनचं, त्या गाडीबरोबर मी महाराष्ट्रभर सतत फिरत असतो. बघा आता मगाशी सरांच्या बरोबर कोणतरी मुलगा बोलत होता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय. श्रद्धा ही डोळस असायला पाहिजे. आपल्याला जे डोळ्यानं दिसतंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि जे डोळ्याला दिसत नाही त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे. डोळ्याला दिसते ते आपण मान्य करायला पाहिजे. म्हणजे डोळस आपली श्रद्धा असायला पाहिजे. डोळ्याला दिसते ते सत्य, डोळ्याला दिसत नाही ती असत्य, म्हणजे ती अंधश्रद्धा आहे, आंधळी श्रद्धा. बघा बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक भगत भक्तिनी आपल्याला चमत्कार करून फसवत असतात आणि मग चमत्काराला आपला नमस्कार असतो. बघा आपण या चमत्काराच्या कार्यक्रमात सुरुवात करूया. बघा 2 हात रिकामे आहेत. ह्या हातामध्ये माझ्या नवनाथ प्रसन्न झालेला आहे. मी ज्या वेळेला नवनाथाचा ध्यास करतो त्यावेळेला माझ्या हातामध्ये आपोआप गुलाल तर होतो. कसा होतो का होतो मला माहिती नाही, पण गुलाल तर होतो हे कराय. बघा 2 हात रिकामे आहेत. ओम नमः शिवाय बम बम भोलेनाथ, जय नवनाथ बाबा. मी तुम्हाला हात रिकामं दाखवलं पण हातामध्ये आपोआप गुलाल तयार झाला. असाच गुलाल एखाद्या झाडाखाली, एखाद्या टेकडीवर, एखाद्या गुहेत असा जर एखाद्या बाबानं चमत्कार दाखवला तर गावातल्या महिलांच्या मध्ये गलबलाट तयार होतो. अगली मोठी महाराज चांगला आल्यात. चमत्काराला नमस्कार आहे. हसताना भरपूर हसा आणि ऐकताना शांत ऐका, कारण माणसाकडे आता हसायला वेळ नाही. महाराष्ट्रावर माणसं महिन्याला फी देऊन हास्य क्लबला जातात, तिथून नुसतं 1 तासभर नुसतं हसायचंच, दुसरं काही नाही, नुसतं हसायचं. कारण काय तज्ज्ञांचं मत आहे हसल्यामुळे बरेच आजार कमी होतात, म्हणून माणसं आता महाराष्ट्रभर हास्य क्लब चालू करायला लागलेत.
ह्याचा चमत्कारात मी भांडापूर करत नाही, जरा विचार करा. बघा हात रिकामा दाखवलं होतं. हा, इथं कुणा डोकं आहे हात वर करा. मला डोकं आहे हात वर करा. ज्यांना डोकं आहे, मी काय विचारलं, ज्यांना डोकं आहे, मला डोकं आहे, तिने हात वर करा. मला डोकं आहे म्हणून हात वर करा. हा बरे, हा ऐका शांत बसा. आता ऐका सगळ्यांनी हात वर केलं, पण मी 5 प्रश्न विचारणार, तिची बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. पहिल्यांदा हात वर घेणार तुम्ही, नंतर खाली घेणार, मला माहिती होती. ज्यांना डोकं आहे तिने हात वर करा म्हणून सांगितलं. हा, मी 10वी नापास आहे. पहिल्यांदा मी 10वीला बसलो, माझं 3 विषय गेले. दुसऱ्यांदा रिपीट बसलो, 4 विषय गेले. आता म्हणलं आपल्या डोक्याच्या बाहेरची शाळा आहे. शाळा बंद केली, पण महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये 3 वेळा दौरा केला 10वी नापास असताना. का? डोकं वापरलं. आता गावडे सरांनी सांगितलं की डॉक्टर दाभोळकरांचं व्याख्यान ऐकलं आणि झपाटल्यासारखं काम सुरू केलं. जवळजवळ 30-32 वर्ष झालं मी काम करतो महाराष्ट्रभर. गावचा उपसरपंच बनवतो. नुसत्या टाळ्या वाजवणार ऐका. आणीचं काम करत असताना गावचा उपसरपंच मी 5 वर्ष झालो. उपसरपंच ओपन मधनं, आरक्षणाचा सरपंच नाही, ओपन मधनं. उपसरपंच का झालो? कारण आपलं वक्तृत्वावर पगड आहे. गावात कॉर्नर सभा घेतल्या आणि सगळ्या उमेदवारापेक्षा जास्त मतांनी निवडून आलो, आणि म्हणून मला गावानं उपसरपंच केलं. नंतर मी 5 वर्ष परत सदस्य होतो. परत आमच्या मिसेस 5 वर्ष सदस्य होते. 15 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये काम केलं. पण का? चळवळीमध्ये काम करत असताना चांगल्या कामाला लोक मदत करतात. आता मी तुमच्यामुळे जिवंत आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळं. मला 2013ला हृदयाचा अटॅक आला. 70-80 हजार रुपये डॉक्टरनं बिल सांगितलं, एवढं बिल होईल, कारण 10-10 हजार रुपये एक इंजेक्शन लागल. माझ्याकडे 700 रुपये नुसतं खिशात होतं. आणि एक मिस कॉल दिला होता. डॉक्टर म्हणले ह्या पेशंटची 10 किंवा 5 मिनिटं गॅरंटी आहे, 10 मिनिटात जाणार. 2-2 धारा मिशेच्या डोळ्यात यायला लागल्या. मी म्हटलं मला काय सुद्धा होत नाही, काय घाबरायचं नाही, मला कायच होणार नाही. कारण आपण निगेटिव्ह विचार केला की मग आपण गार झालं. पॉझिटिव्ह विचार करता आला पाहिजे. आणि मी पॉझिटिव्ह विचार केला, मला काय सुद्धा होणार नाही म्हणून सांगितलं. पण डॉक्टरनी 10-10 हजार रुपयाची 5 इंजेक्शन सांगितली. 50 हजार हेच झालं. नंतर किती बिल होणार काय सांगता येणार नाही. पण इस्लामपूरच्या ग्रुपनं आणि डॉक्टर दाभोळकरांनी डॉक्टरना फोनवरून नाही, गाड्या घेऊन लगेच आले कार्यकर्ते. आणि डॉक्टरनं सांगितलं की पेशंटला 1 रुपया मागायचा नाही, सगळं बिल आम्ही देणार आहे. त्यांच्या नातेवाईकांना तेव्हा त्यांच्या घरच्यांना म्हणायचं नाही एवढं बिल झालं तुम्हाला भरावं लागेल, आम्ही सगळं बिल देणार आहे. 80-82 हजार रुपये बिल झालं. सगळं कार्यकर्त्यांनी भरलं. चांगलं काम करणारे लोक मदत करतात. 80-82 हजार रुपये. अहो आता भावानं 10 रुपये कोथिंबिरीची पिंडी घ्यायला दिली तर दुसऱ्या दिवशी मागतो या, ते 10 रुपये काल दिलेले इकडं म्हणून. पण महाराष्ट्रभर काम करत असल्यामुळं आणि आपण चांगल्या पद्धतीनं प्रामाणिक काम करत असल्यामुळं एवढं 70-82 हजार रुपयेपर्यंत बिल कार्यकर्त्यांनी भरलं. 3 ठिकाणी मला ब्लॉकेज आहे हृदयाला. 3 ठिकाणी ज्या हृदयाला रक्तवाहिन्या जातात त्या 3 ठिकाणी ब्लॉकेज आहेत. 60 आहे, 50 आहे आणि 40 आहे. पण कुठंही कार्यक्रमाला आवाज माझा बसलाय असं आजपर्यंत झालेलं नाही. 3-3, 4-4 व्याख्यान झाली, आवाज अजिबात बंद झाला. एखादा लगेच आवाज 2 वेळा तासभर बोलला की आवाज एकदम कशाला कोरड पडल्यागत बोलता येत नाही, आवाज जात नाही लोकांच्या मुलांच्या पर्यंत. अजिबात महाराष्ट्रभर आता एवढं कार्यक्रम केलं कधी असं झालं नाही. सकाळी मला गावडे सर म्हटले 2 व्याख्यान आहे, तुमचा आवाज चालणार का? मी म्हटलं 3-3, 4-4 व्याख्यान दिली तर आवाज बसत नाही. म्हणून चांगल्या कामाला सतत लोक. आता हे काम कसं चालतंय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं? लोकांच्या पैशातनंच काम चालतं. लोक आम्हाला पैसे देतात, त्यातनं हे काम चालतं. आता आमचं एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पत्रिका महिन्याला निघतो आणि दिवाळ्यांक मोठा निघतो. त्याच्यामध्ये जाहिराती असतात, दर महिन्याला तो अंक निघतो. त्यातनं काय असं अंकातनं जेवढं काय मिळेल तेवढं, आणि लोक जास्त काय करून मदत करतात चांगल्या मोठ्या कार्यक्रमाला.
लोकांच्याकडनं आम्ही वर्गणी करून कार्यक्रम करतो. म्हणजे लोकांच्या सहकार्यातनं चालणारी ही चळवळ आहे. याला काही महाराष्ट्र शासनाचं अनुदान वगैरे काही नाही, लोकांच्या पैशातनं काम चालतं. आता हा चमत्कार तुम्ही मी याचं भांडाफोड करत नाही, डोकं वापरायचं. मग आता मी विचारलं डोकं कोणाकोणाला आहे, सगळे हात वगैरे केलं, पुन्हा खाली घेतलं. डोकं कसं चालवता आलं पाहिजे ह्यासाठी तुम्हाला मी 7वीतल्या गोट्याची गोष्ट सांगतो. एक 7वीत शिकणारा गोट्या तो नेहमी कोपऱ्यात बसायचा, कधी पुढे नाही शाळेत, नेहमी कोपऱ्यात. पण तो डोक्याने शिक्षकांच्या खोडी काढायचा. एकदा बघा शाळेत शिक्षकाने गणित घातलं, काय गणित होतं बघा, सगळ्यांनी मनात गणित करा. एका हौदात 15 बादल्या पाणी ओतलं, त्यातला 8 बादल्या पाणी वाहून गेला. तुला गणित करायला लागले, पण कोपऱ्यातला गोट्या काय गणित करत नव्हता. उठ उभा हे उठ, हा तू उठ उभा उठ, हा उठ उठ बरा उठ. दोन आहे गोट्या उठला वर, गोट्याला उठला उभा राहिला. गोट्या गणित काय करत नाहीस, गोट्या गप्पच. करे की येऊ तिथं मुस्कर खाडी पडा कर तुला गणित काय. परत गोट्या म्हणला, गुरुजी प्रश्न शंका काय प्रश्न आहे, काय शंका आहे तुला. पाणी वाहून का गेलं. बरोबर आहे गोट्या. परत गुरुजी काय म्हणलं, अरे काय गोट्या, बारिशाचा हौदाला छिद्र होतं, त्यातनं गेलं पाणी वाहून, कर गणित. परत गोट्या गप्पच. कर की आता कबड्डीला आता घालू का तुझ्या गणित काय. परत गोट्या म्हणला, गुरुजी प्रश्न शंका काय म्हणे, काय शंका आहे तुला. गळक्या हौदात पाणी वतलंच का. घरी आपल्या असं होतंय का, खाली हौदाला धार लागल्या आणि आई आपली पाणीवर होते. अजिबात नाही, वास्तव तसं घडत नाही. पण गुरुजींनी सांगितलं म्हणून गोट्यान गणित केलं का, अजिबात नाही. तसं मी सांगतोय म्हणून माझं खरं मानायचं नाही. आपल्या मेंदूला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट स्वीकारायची नाही. सर सांगतात म्हणून, मस्के सर सांगतात म्हणून सरांचं खरं मानायचं का. कोणा वगैरे सर तुम्हाला चुकीचं शिकवणार नाही, पण शिकवत असताना काही 4 टाळक्यांचं खिडकीतनं बाहेर लक्ष असतं. झाडावर कोण कोण बसले, झाडावर कावळा आला का चिमणी आली, रस्त्यावर कोण कोण चाललंय बाहेर बघायचं. आणि इकडं सरांनी काहीतरी शिकवून एखादं गणित सांगून शिकवून झालं की मग सर विचारतात, मुलांना समजलं का. खिडकीतनं 4 टाळकी बाहेर बघणारच मोठ्यानं म्हणतात, हो काय डोंबलाच कळलेलं असते. बघा जे समजलं नाही, मी 100 वेळा म्हणत नाही, 1000 वेळा विचारा, पण चुकीचं ज्ञान डोक्यात ठेवायचं नाही. अजिबात चुकीचं ज्ञान डोक्यात ठेवायचं नाही. मगाशी त्या मुलाने विचारलं, मला गावडे सरांना मस्के सरांना आवडलं. चिकित्सक वृत्ती पाहिजे. आपल्याला सतत प्रश्न पडायला पाहिजे. आपल्या डोक्याला प्रश्नच पडत नसतील तर हे डोक्याचा उपयोग नाही. मला प्रश्न पडला, सतत मी वाचत गेलो, डॉक्टरांचं व्याख्यान ऐकलं, वाचायला आवड असल्यामुळे वाचत गेलो, म्हणून आतापर्यंत तुमच्यापर्यंत येण्याचं त्यामुळं आलो. नसतं तर मी कुठं राहण्यात काम करत बसलो असतो. बघा मी काय प्रश्न विचारतो, आता उत्तर द्यायची. जास्त टाळ्या वाजवायला नाही, त्या काय नाही, हसायच्या वेळेला भरपूर असं म्हणून सांगितले, पण ऐका वेळेला एकदम सायलेन्स. तुम्हाला कळलं पाहिजे मी काय बोलतोय. हा भूत बघितलंय का, हो कोण करते रे. हा अरे मगाशी मस्के सरांनी सांगितले एवढी मुलं डिसिप्लिन आहेत, हो कोण करते. आता भूत बघितलंय का. आता मला कोणी फसवण्याचा प्रयत्न करायचा नाही, बरोबर उत्तर द्यायचं. भूताचे पाय कसे आहेत, उलटे टाळ्या वाजवा, बरोबर. भूताचा दिसण्याचा दिवस. हा तो बोल. हा बोल, बरोबर आहे, बोल की. भूताचा दिसण्याचा, बसून बोल. भूताचा दिसण्याचा दिवस आम्हाला सकाळला. आता भूताला खायला काय लागते हे पण माहित आहे. हा बोल.
मोठ्यानं टाळ्या वाजवा. मी पहिल्यांदा विचारलं भूत बघितलंय का, कुणी बघितलेलं नाही. पण भूताच पाय उलट आहेत. भूत आमुष्याला दिसतंय, भूताला खायला मटण लागतंय. कसं काय भूत बघितलंच नाही. मगाशी कोण आहे? हा, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. टीव्हीत बघितलंय. तुमच्या डोक्यामध्ये टीव्हीत काय भूताच पाय उलट दावलं नाहीत. भूत काय टीव्हीत मटण खाताना दावलं नाही. भूत कुठून आले माहितीये का? मगाशी सरांनी सांगितलं डबल साडी नेसलेले तर भूत दिसलं कोणाला तरी. हा ऐका, अरे तुम्ही असं गोंधळ करत बसला तुम्ही बोलणार कसं? इस्लामपूरला परत जायचं आहे. तुम्ही बोलायला लागला तर तुम्हाला कळलं पाहिजे ना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत काय बोलतोय. आपापसात अजिबात बोलायचं नाही. आता भूत कुठनं आलं तर आपल्याला लहानपणापासून आपल्या आजाजीनं आई वडिलांनी भीती घातलेली आहे. भाव आलाय, भाव आलाय, तिकडं अंधारात जायचं ना, तिकडं असतं या झालं का पण हे अंधारात. ही भीती आपल्या डोक्यात आहे. परत आणखीन एक चुकीचं ज्ञान मिळालंय. राम म्हणल्यानंतर भूत लांब जातं या. त्यातनं मग भूताचा अड्डा आपल्याला माहित आहे. पडकी विहीर, पडका वाडा, मोठा अंधार, एखादं वडाचं झाड, त्यातनं कधी जाण्याचा प्रसंग आलाच तर आणखीन काय सांगितलं चुकीचं ज्ञान. राम म्हणलं भूत लांब जातं या. मग त्यातून जाताना आपण सुरुवात केलेली असते राम राम राम. जसं भूताच्या अड्ड्याच्या जवळ जाईल तसं मन भूताबद्दल विचार कर आणि मग आपलं जोरात चालू झालेलं असते. एकदा का त्या भूताच्या ठिकाणी पाय पडला तिथं काहीतरी खसफसलं नाही, काय पाखर उडून गेलं, कोपर गुडघं पाक फुटून घ्यायचं. आता आहे का, आता आहे का? राम म्हणून माणूस इथं का पडला त्याला दोन कारण आहेत. हे आयुष्यभर विसरायचं नाही. तुम्हाला नुसता हा विनोद म्हणून कार्यक्रम नाही, तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारा कार्यक्रम आहे. कोण मिलिटरी जाणार, कोण पोलीस होणार, कोण अधिकारी होणार, त्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तुम्ही अधिकारी जरी झाला तर तुमच्या आसपास तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान देऊ शकताय अधिकारी झाल्यावर सुद्धा. आता राम म्हणतो माणूस का पडला तर त्याला दोन कारण आहेत. एक तर तो भूताच्या भीतीने बेशुद्ध अवस्थेत पडलेला असेल, किंवा दुसरं कारण आहे भूताच्या भीतीने त्याला मेंदूचा आजार होईल, त्याचं नाव आहे फोबिया. ज्या माणसाला भीतीनं मेंदूचा फोबिया नावाचा आजार झालेला आहे त्याच्या कालच्या वागण्यात आणि आजच्या वागण्यात बदल होतो. तो जेवायला लागला की 8-8 भाकरी खातो. ज्याला फोबिया नावाचा आजार झाला ना तो असा वडायला लागला की 20 माणसाला ऐकत नाही. किती दिवसभर नाही वडत नाहीत, 1-2 सेकंद पडेल आणि लगेच पडेल. असं बघत बसला की असा बसेल. त्याला फोबिया नावाचा आजार झालेला आहे. समजायचं त्या माणसाला आपण माणूस उपचार तज्ञ डॉक्टरकडे नेलं तर तो बरा होणार आहे, नाहीतर तो बरा होत नाही. आता हे भूत आपल्याला कायमच आहे. आता निंबोडेला एक सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या निंबोडेला एक बाबा आला होता. तो लोकांचा दरबार भरवायचा आणि लोकांना प्रश्न विचारायचा. हे काय झाले? सोन्याचं दुकान चालत नाही. ए काय झाले? पिठाची गिरण चालत नाही. ए काय झाले? कापड दुकान चालत नाही. प्रत्येकाचा वेगळे प्रश्न. आणि मग त्याच्याकडे असा टेबल ठेवलेला होता. तो दरबार भरून लोकांना प्रश्न विचारताना उत्तर कशा द्यायचं तोडणार नाही. तो म्हणणार तुम्हाला जे काय झाले ते कागदावर उमटणार आहे. प्रत्येकाला कागद घ्यायला, ह्यातला कागद, त्यातला कागद, ह्यातला कागद. आणि ज्या माणसाला भूत लागले म्हणून आणलेला आहे त्याला समोरचा कागद घ्यायचा आणि लोकांना दाखवायचा. याच्यावर काय लिहिलेलं आहे का? हा लिहिलेलं. ज्या माणसाला भूत लागले म्हणून आणलेला आहे त्याला तो राखेचं रिंगण आकायचा, त्याच्या समोर तो कागद ठेवायचा आणि बाबा बडबडायचा. बोलता असं बोलत ना, डागू तुला, डागू थांब तुला डागतो म्हणायचा. आणि बाबा कागदाला अगरबत्तीने एकाच ठिकाणी डाग द्यायचा आणि मग तो सांगायचा आता मी तुम्हाला तोंडाने सांगत नाही,
तुम्हाला जे काय झाले ते कागदवर आपोआप उमटायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही मला 7,500 रुपये देणार आहे. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळे हे सगळं आपोआप घडायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही पैसे दिल्याशिवाय दरबारात जात नाही. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळे हे सगळं आपोआप घडायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही पैसे दिल्याशिवाय दरबारात जात नाही. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळे हे सगळं आपोआप घडायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही मला 11,500 रुपये देणार आहे. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळे हे सगळं आपोआप घडायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही मला 12,500 रुपये देणार आहे. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळे हे सगळं आपोआप घडायला लागलेलं आहे. आता हे दिसल्यानंतर तुम्ही पैसे दिल्याशिवाय दरबारात जात नाही. या लागलेला आहे. मी तोंडाने सांगायची गरज नाही. इथं एका ठिकाणी अगरबत्ती लावली पण चित्र जळत गेलं. कसं काय? बाबा, बुवा, मांत्रिक, तांत्रिक, भगत, भक्तिनी 3 पद्धतीने चमत्कार करतात. हे आयुष्यभर विसरायचं नाही. ऐका रे, हात चालक वापरून, विज्ञान वापरून आणि तंत्र वापरून 3च पद्धतीनं बाबा चमत्कार कराल. शून्यातनं कुणालाच काय निर्माण करता येत नाही. हे आयुष्यभर विसरायचं नाही. आता इथं काय केलं? मग अशी आम्ही बसलो त्यावेळेला सोरा, पोटॅशियम नायट्रेट त्याचं थोडं पाणी तयार केलं आणि पाण्यानं या कागदावर असं बोटानं चित्र काढलं. जेवढ्या ठिकाणी सोरा नावाच्या मिठाचं पाणी लागलेलं आहे तेवढाच कागद जळत गेलेला आहे. बाकीचा कागद जळत नाही. म्हणजे हा विज्ञानाचा प्रयोग आहे. पण बाबा बुवा काय सांगतो? हा दैवशक्तीचा चमत्कार आहे. अजिबात नाही. बघा, हा विज्ञानाचा प्रयोग आहे. बाबा बुवा असा चमत्कार करेल, फसायचं का? अजिबात नाही. आता भूतान झपाटणे आणि अंगात येणे एका जणांच्या 2 बाजू आहेत. अंगात आलेली माणसं बघता का नाही? जगात कोणाच्या अंगात देव येत नाही. 99% ही ढोंगाची माणसं आहेत आणि 1% रोगाची माणसं आहेत. आता रोगाचा कसा ओळखायचा आणि ढोंगाचा कसा ओळखायचा हा प्रश्न आहे. ज्याच्या मुद्दाम अंगात आलेला आहे त्याची सुरुवात अशी असते. इकडे उड्या मारायला लागलं की तिथं आपण सुई घेऊन हजर व्हायचं. सुई समजते का नाही? उदं म्हणून इकडे उड्या मारायला लागलं इकडं सुई काच्या दिशेला उचायची. असं जर केलं तर समजायचं मुद्दाम चाललेला आहे. आणि सुई टुचवून जर तो माणूस उदं करे ना तर समजायला निश्चित मेंदूचा आजार झालेला आहे. त्याचं नाव आहे हिस्टेरिया. आणि जास्तीत जास्त हा महिलांना आजार होतो. त्याचं कारण काय? आपल्या देशातली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं महिलांच्या मनावर अनेक पद्धतीचं दडपण आहे. त्या दडपणाचा उद्रेक झाला की मग ह्या महिला अंगातून ओढ. काय महिला बघा, काय महिला असा हातात कापड ठेवल. ऐका रे, तुम्ही शांत ऐकताय म्हणून सरांनी मग सांगितलं मुलं चांगले आहेत ऐकायची म्हणून आम्ही त्यातला गावातला कार्यक्रम रद्द करून इकडं आलो. तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळावा म्हणून. गावात होता कार्यक्रम, गावातला रद्द केला इकडं आलो. कापड आहे, एखाद्या आघात आलेली महिला असं कापड ठेवलं इकडं लगेच खाऊन टाकलं. मग माणसाला काढलं. बघा हिच्या अंगात देवी खेळायला लागल्या. बघा हिनं आग गिळली. हा कापडच का त्या त्याच्या मागे काय कारण आहे आपण कापड खाऊन दाखवल्यानंतर बोलूया. अंगात आलेली महिला जिभेवर कापड ठेवणार नाही. हा मी डायरेक्ट जीभ किती नाजूक आहे तरी पण मी डायरेक्ट जिभे ठेवलं. अनुभवानं सगळ्याला करता येत. काय केलं, इथं कापडाची वडी थोडीशी जाड आहे,
मी तर निम्मे बजाव खावा इस्तव खाईल का? खाणार नाही. तिचा हात बी जळल आणि तोंड बी जळल, त्यामुळे ती कापडच खाणार. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. बघा अंगात आलेला बाबा बुवा कवल लावल, याला काही ठिकाणी लग्न म्हणतात, काही ठिकाणी याला बिडी म्हटलं जातं, काही ठिकाणी याला कडी म्हटलं जातं. आता या मधल्या कडेला निघायला मार्ग नाही, निघत नाही. बाबा बुवा काय म्हणत, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर ही कडी बाहेर येईल. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्या विश्वास ठेवायचा नाही. ज्याला भूत दिसलंय ते येर, डबल साडीचं भूत दिसलेला ये ये लवकर. दमान दमान बाहेर. काय नाव काय? रणवीर. रणवीरला डबल साडीतलं भूत दिसलं होतं. आता त्याला उद्या एका साडीतलं सुद्धा भूत दिसणार नाही, त्यासाठी त्याला बोलवले. तर असं बरं बघायचं का, तुला खात्री करायचं का, निघते का बघायचं का? आता तुझ्या डोक्यातलं भूत जायसाठी, तुझ्या डोक्याची भूत आहे ती काढायसाठी आपण आता मी काय विचारतो त्याला, तो बरोबर सांगल. पुढे जरा पुढे. हा थांब. डोकं जड आहे का हलकं आहे सांग. डोकं जड वाटतंय का हलकं वाटतंय? बघ आता जड आहे का हलकं आहे? जड वाटतंय का हलकं वाटतंय? बघ. आता जड आहे का हलकं आहे? लय हलकं वाटायला लागले का? लय हलकं वाटतंय का? आता अंगातलं वर यायला लागलेलं आहे, अंगात वर यायला लागलेलं. बघ परत सांग. आता डोकं जड आहे का हलकं आहे? आता हलकं आहे का जड आहे? एकदम हलकं झालेलं आहे. चाल. बाहेर डोक्यातलं भूत काढाय 4,000 घेतोय. मस्के सरांच्या मुळे तुला 2,000 घेतोय. सरांच्याकडे 2,000 गुगल पे आहे ना तुझ्याकडे? सरांच्याकडे आणि तंत्र वापरून, इथं तंत्र वापरलेलं आहे. हिथनच कड्या झाल्या तिथनच बाहेर येईल, दुसरा मार्ग नाही. कड्यात बसवल्या कसे बघा. आता निघत नाही. हा त्याच्या डोक्यावर ठेवून मी काय केलं, हे लहान कडे आहे ना, उजव्या हाताकडे घेतली आणि ह्या उजव्या हातातल्या कडेला थोडासा पे दिला. इथं गॅप तयार झाला, त्या गॅप मधनं फक्त ही कडी खाली घेतली. सोपं आहे का नाही? बाबा बुवा असा चमत्कार करल आणि लाख लाख रुपये मिळवल. ऐका विद्यार्थ्यांनो, कालच मला विट्यातनं फोन आलता. विटा काल दुपारी फोन आला होता. विट्यामध्ये एक मांत्रिक आहे, तो प्रत्येक गिरायकाकडं 5-5 लाख रुपये मागतोय. कारण सोन्याचा चांदीचा भाग आहे तो. एका गिरायकाला 5 लाख. फोन आलाय, त्याला पकडायचा आहे. इथं परवा गेल्या वर्षी आम्ही कामेरीतल्या एका बाईला पकडलं. ती पण 20-25 हजार रुपये मागायची प्रत्येक गिरायकाकडं. तिला पण आपण गेल्या वर्षी पकडलं. बघा असा वेगवेगळा चमत्कार करून, ती काय चमत्कार करत नव्हती इथली कामेरीतली बाई. भूत लागले या, करणी केली या म्हणून पैसे मागायचे. बघा काय काय बाबा बुवा दावा करतो की मी नजरेने रेल्वे थांबवतो. असं बघितलं थांबल रेल्वे? त्याच्या बाच्या भरात तर थांबल का? तरी दावा करतो मी नजरेने रेल्वे थांबवतो. आता हा लाकडाचा चुंड आहे, माझी आज्ञा पाळतो. मी थांब म्हणले थांबतोय, खाली म्हणले खाली येते. बघा कुठे त्याला वाटते थांबायला अडथळा नाही. सरळ खाली, सरळ खाली.
चल काय थांब त्याला खायला थांब चल काय थांब चल काय थांब त्याला खायला चिंडू कशामुळे थांबला कशामुळे हा बोल 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 हा बसून बोल बसून हा ताण दिल्यावर काय होते ऐका हा त्याचं निरीक्षण चांगलं आहे दोरीला ताण जरा दिला की चेंडू थांबतोय आणि सैल सोडलं की खाली येतोय पण ह्याच्यामध्ये पण तंत्र वापरलंय या लाकडाच्या चेंडूला सरळ छिद्र नाही ते तिरप छिद्र आहे आणि तिरप छिद्र असल्यामुळं साधारण अशी टायर केली की चेंडू थांबतोय सैल सोडलं की प्रत्येक गोष्टीला कारण आहे ते कारण आपल्याला माहिती व्हायला पाहिजे का कसं कशामुळं प्रश्न पडायला पाहिजे एका मुलीचं लग्न झालं आणि लग्नाला 4 दिवस झालं किती एकटीच होती घरात तिच्या घराला चौकटीला मोठा भोपळा बांधला होता का कशासाठी काय माहिती पण मोठा भोपळा होता ही भाकरी करता करता त्या भोपळ्याला काय झालं कोणास जसा भोपळा सुटला धान दिशा दळा सगळ्या घरात भोपळ्याचं तुकडं लागली रडायला अगं बाया कसं झालं असतं आता काय बघितलं असतं आता काय करू लागली रडाय ही रडायला लागले बघून शेजारच्या आया बाया गोळा झाल्या आणि त्या बी रडायला लागल्या अगे कुठं झालं कसं अक्का आता आता काय करायचं हे बी रडायला माझ्या घरात माझी सून रडायला लागल्या हे त्या पोरीच्या सासून लांबनं बघितलं आणि ती डोकं पण उडी घेत मोठं पण रडायला लागलं आता काय केलं आता कसं झालं तिला वाटलं माझं इकून एक पार मिळलं का काय कोणा ठाऊक म्हणताना रडायला लागलं आणि आमच्यासारखं 10वी नापास येड तिथे आलं आणि त्याने एका बाईला विचारलं ए करायला लागलं कारण रे तिला काय विचारलं ती दुसरीला विचारत्या ए तू कर तुला काय झालं राहणार दुसरीला काय विचारलं दुसरी तिसरीला ए तू कर करून तांढा नाही तिसरीला काय विचारलं तिसरी म्हणत ठीक आहे उगाच रडत नव्हतो हे रडत होते म्हणून मी रडत होतो का 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 त्या पुरीच्या बाईच्या सासूपर्यंत गेल आणि एक बाईनं त्या सुनेला दाबून विचारलं रागाने हे अर्धा तास जर रडत्यास का रडत्यास का काय विचारलं मग सून उत्तर देत्या बघा क्या किती मोठा भोपळा होता आता माझं जर मुलं असतं आणि त्या भोपळ्याखाली खेळत गेलं असतं तर भोपळ्याखाली खाऊन गेलं असतं का नाही हाय का ताळमेळ लग्नाला 4 दिवस झाल्यात आणि मुली मेला असतं पण रडायला लागलं आपली पण त्या पोरी सारखीच अवस्था आहे आपणाला समाजात एक घाण सवय लागलेले एवढ्याच एवढं करायचं दोंड्याप्रमाणे दोंड्याला एवढा साप दिसला त्याला गोंद्याला सांगत हे गोंद्या एवढा साप नजर पडला पाय पडत होता मरता मरता वाचवलं गोंद्या का बसत नाही त्याला दम निघत नाही ते जातोय आणि त्याच्या आईला सांगतोय चिंगाकाला अगं धोंड्याला गळा असा लांबडा साप नजर पडला ती चिवणी तीव गेला चिंगा का ग बसत नाही तिला दम निघत नाही ती जात्या आणि तिच्या मैत्रिणीला काय चाल सांग ए काय तुला काय ठाव कशाच काय अगं धोंड्याला म्हण असा लांबडा साप नजर पडला ततला कांचा ग बसत नाही तिला दम निघत नाही ती जात्या आणि तिच्या कारभाराला दगडूला सांग नाही केलं काय ग ए सोनालीच्या पप्पा तुम्हाला काय कळलं नाही ए काय झालं बॉम्ब राहिला तुम्हाला डाव झालं अहो धोंड्याला म्हण असा लांबडा साप नजर पडला असाच लांबडा दगडू ग बसत नाही त्याला दम निघत नाही ते जातोय आणि पारावर बसून 4 चौघात चर्चा करतोय ए काय कळलं तू काय का गावात आहे का धोंड्याला कसला साप नजर पडला असाच मोठा अशी फडी काढली मॅडम म्हणलं मला धनराजजीच्या मला कार्यक्रमाला जायचं आहे साप चावलाय रक्त येत होतं रक्त थांबत नव्हतं 2 वेळा खवळून साप चावल्या आणि मी बरणीत साप एकटाच गेलो 2 व्हीलरनं बरणीत साप घालू मॅडम म्हणलं 1-1.5 तास बसायचं तुम्ही हलायचं नाही केस पेपर काढला त्यामुळे त्यांना वाटलं काय हा मी याला गेला तर आपली नोकरी जाईल 1.5 तास बसवलं पुन्हा असं बोट केलं इकडे बघा अहो म्हटलं मॅडम मला कळतं मान न हलवता डोळ्यानं बघा
म्हटलं मॅडम मला जे अजून चांगलं बोलता येतं, डोळं जड नाही तर काय नाही, मला सापाबद्दलची सगळी माहिती आहे, द्या इंजेक्शन. दिलं आणि परत बरणीत मग का म्हटलं ह्यो साप आहे. तसं सगळ्या सिस्टर सगळ्या पळायला लागल्या सगळ्या दवाखान्यात. इतकी भीती अजून आहे. आणि म्हणून जो साप आवाज करून चावल तो नक्की विषारी साप चावलाय म्हणून समजायचं. बघा काय काय बाबा इकडं तार घालल इकडं काढल, इथनं असं घालल इकडं काढल, ना कानात असं घाल. हा सायकलचा पोक्स आहे, हिची 5 रुपये किंमत आहे. काय काय बाबा पोटात नशी तलवार घालल. हा सायकलचा पोक्स आहे, हा मी जिभेत आरपार करणार आहे. हा प्रयोग मी केला म्हणून तुम्ही कुणी करायचा नाही. अमावस्या पौर्णिमेला ज्यावेळेला ग्रहण लागतं त्यावेळेला पाण्याच्या धारेला बसून मंत्र पुटपुटावे लागतात, तरच हा चमत्कार करता येतो, अन्यथा करता येत नाही. कोणाकोणाला हसायला तिकड्या जिभेतनं काढूया. ए लबरेचं नाही, स्टीलचं आहे. हा आता लक्ष द्या. माझ्याकडे अशा 2 तार आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला ही तार दाखवली, बोलत ही तार ठेवून दिली, ही तार उचलली, सरळ वाटतं. परत जिभे ठेवताना असं ठेवलं, खाली टाकल्यानंतर 4 बोटं आडवी लावली आणि जिभेच्या साईडनं ह्या तारेला यू आकाराचा बाग दिलेला आहे. तो बाग फक्त मी असा अंगठ्याखाली दडवला म्हणजे बाबा अंगठ्याखाली बदमाश करल. हा हातचलाकीचा प्रयोग आहे. असा चमत्कार जर एखाद्या बाबाने केला तर त्याचं लगेच भांडाफोड करायचं. त्याला काय म्हणायचं, बाबा तुमची तार नको आमची घ्या. बाबा बोंबलत पळल. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. ऐका, उद्या हात बघणारा बाबा येईल, मुलीनो हात बघणारा बाबा येईल, त्याला विचारा, ए तुला कळतं का? ते मला कळते. अरे बाबा लय जण फसले, खरं सांग तुला कळते का? कळते मग. तिसऱ्यांदा विचारत, अरे लय जण लुबाडले, खरं तू सांग तुला कळते का? कळते म्हणते. तिसऱ्यांदा ज्याला तो कळतंय म्हणतो या त्याला फार दिवशी मुस्काडत लावा. ते म्हणत मला काय मारलं? मग त्याला विचारायचं, अरे आता मी तुला मुस्काडत लावणार आहे, हे तुला कळायला पाहिजे होतं का नाही? तुला काय करायचं, आमचं काय सांगणार आहे? आपण यशनी थपडा लावत नाही तोपर्यंत समाजातली अंधश्रद्धा नष्ट होत नाही. बघा, मोबाईल चांगल्यासाठी विज्ञानाने शोधून काढले, पण त्या मोबाईलचा गैरवापर करणारे माणसं आहेत. मोबाईलवरनं अफवा पसरवायच्या, बँकेत बॉम्ब आहे, रेल्वेचा बॉम्ब आहे, चेंगराचेंगर करून माणसं मिली की त्या विकृत माणसाला आनंद वाटतो म्हणून अशा अफवा पोट. आता पूर्वी माणसं दौंडी द्यायची, काय गावात घटना घडणार असेल, काय चांगलं असेल तर गावात दौंडी व्हायची. बघा, एक तुम्हाला अफवेची कथा सांगतो आणि मग एक खरा चमत्कार करायचा आणि मग आपण थांबायचं. एक सुंदर नगरी होती आणि सुंदर नगरीमध्ये सुंदर राजा राज्य करतो. त्या सुंदर नगरीतल्या सुंदर राजाला एकदा तलम पोषकाला छावस निर्माण झाली आणि त्याने शिपायाला बोलवलं. इकडे 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 चल, इकडे इकडे. शिपायाला, जी महाराज जा आणि नगरीत दौंडी दे. काय म्हणून? आपल्या राज्याच्या राजाशी तलम पोषक घालायचा आहे. जो कोण तलम पोषक आणून देईल
त्याला ह्या राज्याचा प्रदान करण्यात येईल. आणि जर पोशाख तलाम नसेल तर त्याला फाशीची शिक्षा, गेला शिपाई आणि नगरी दौंडी दिली. ऐका ऐका, आपल्या राज्याच्या राजाशी तलाम पोशाख घालायचा आहे. जो कोण तलाम पोशाख आणून देईल त्याला ह्या राज्याचा प्रदान करण्यात येईल. आणि जर पोशाख तलाम नसेल तर त्याला फाशी शिक्षा. डुबुक 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 सगळीकडे दौंडी झाली. दौंडी ऐकून दरबारात 3 माणसं आहे, ताट झाकून आणलो. ती गाडी म्हटली, महाराज आम्ही आलोय. पोशाख घेऊन आलात का? या या या. ती का गेली महाराजा समोर उभं राहिली. अरे म्हणतो ताट उघड. ताट उघडलं, ताट रिकामच. ताटात काहीच नाही. महाराज चिडले, अरे ताटात पोशाख कुठे आहे? रेखावा तर कशाला आलात? तिघ जण एकदम. महाराज आपण पोशाख घालणार म्हटलं तर आम्ही हलकं तलं म्हणणार आहे का? तलमच असं आहे, डोळ्याला दिसून असं एक नंबर मस्तच. महाराज काढ अंगाला पोशाख, घाला पोशाख. महाराजांनी अंगाला पोशाख काढला आणि ताटात नसलेला पोशाख अंगात घातला. आणि हे तिघातले काय केलं? नगरीत पळाला आणि सगळ्याला दम दिला. ए महाराजाच्या अंगावर पोशाख आहेच म्हणायचा, जर नाही बी म्हणा ना खबर आहे. ए पोशाख आहेच म्हणायचा, नाहीतर ए पोशाख आहेच म्हणायचं, जर नाही बी म्हणा ना. सगळ्याला दम दिला. दरबारातल्या दोघांनी काय केलं? टाळ्या वाजवल्या. महाराज काय सुंदर दिसतं बघा, एक नंबर मस्त. महाराज उठा उठा उठा, बसा बघ राहतात. आता मिरवणूकच काढूया. महाराज उठलं आणि उघडं जाऊन राहतात बसलं. आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. महाराजांचा नगरीत मिरवणूक. नगरीत मिरवणूक आल्यावर राजांची मिरवणूक आली म्हणून महिलांनी ववाळायला गर्दी. ववाळता सखूबाई काय म्हणत्या, अगं बाय 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 काय महाराज नटल्यात ग बाई. महाराजाला पोशाख सजले की पोशाखाने महाराजाला बाकी अरे माग माग तिकडे माग. ए माझ्या आरती पुढे तिकडे माग. अगं बाय 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 काय नटल्यात ग राज. महाराजांचा नगरीच्या बाहेर मिरवणूक. नगरीच्या बाहेर मिरवणूक गेल्या डबक्यात काळ्यान बाळ्या 6-6 वर्षाची पोरं पाऱ्यात खेळत होती. काळ्या काय म्हणते बाळ्याला, ए बाळ्या इकडे काय रे, इकडे काय कार्यक्रम तुला गंमत होती कुठं? इकडे अरे तकडे बघी कुठं? इकडे अरे तकडे बघी कुठं? इकडे अरे तकडे बघी. आपण बी नागडा राजा बी नागडा. या 6-6 वर्षाच्या काळ्यानं बाळ्यान जसं राजाच्या गाव कापड नाहीत हे जसं निर्भीडपणे बोलून दाखवलं, तसं आपण आपल्या घरातल्या गल्लीतल्या गावातल्या अंधश्रद्धे बाबतीत निर्भीडपणे बोलायला पाहिजे. तर या अंधश्रद्धा नष्ट होणार आहेत, नाहीतर त्या अंधश्रद्धा नष्ट होणार नाही. बघा हात रिकाम आहेत. एक खराखोरा चमत्कार करायचं थांबायचं. हात रिकाम आहेत. हा जादूचा रुमाल नाही, साधा रुमाल आहे. हा रुमाल मी 6 वेळा वर खाली करणार आहे. 7व्या वेळेला या रुमाला मी पीळ देईल, त्यावेळी हा रुमाल लाल होईल. पण जाता जाता मी कोणाला देणार आहे? हा याच्यामध्ये 3 कलर आहेत. हा टॉवेल मी 6 आता बसा छान. आता आहे 6 वेळा
6 वेळा हा टॉवेल मी वर खाली घेईन, 7व्या वेळेला या टॉवेलाला पीठ दिला की हा लाल होईल. पण जाता जाता मी तुमच्या एका एका वस्तूंचा कलर बदलून देणार आहे. पेन घ्या, घड्याळ घ्या, मोबाईल घ्या, रुमाल घ्या, केस केसात काय असतं ते, अरे ऐका रे मुलीनो, चाप घ्या, चाप घ्या, रुमाल घ्या. केसात काय असतं ती, बुक भाऊ. केसात काय असतं ती, बुक भाऊ. भाऊ, हा भाऊ घ्या. एक वस्तू घ्या, वस्तू घ्या, वस्तू तुमच्याकडल्या वस्तू घ्या. पेन घ्या, रुमाल घ्या, हा हा वस्तू वर धरा. काय काय घेतलं बघू, वर धर, वर मागा, पाठी मागा, वर घ्या. वस्तू घ्या, म्हणून वस्तू घ्या. हातात घ्या, हातात घ्या, हातात. एक दोन खाली घ्या. बोला का रे, तीन वर घ्या, वर घ्या वस्तू. 4 खाली घ्या. 5 वर घ्या. 6 खाली घ्या. आता या रुमाला मी पी देईन, हा रुमाल टावेल लाल होईल आणि तुमच्या वस्तूंचा कलर बदलतील. वस्तूवर धरा, बदलला का कलर बघा. जवळ जवळ 1 तास झालं बुमलून सांगतोय, चमत्कार घडत नसतात. बदल का, असं फसायचं. आता कसं फस, बघा. स्मरणशक्ती वाढवणारं गीत आहे, स्मरणशक्ती वाढवणारे गीत आहे. जर माझ्या बरोबर कोण म्हणलं तर त्याला 1001 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ताट बसा. स्मरणशक्ती वाढवणारं गीत आहे, माझ्या बरोबर कोण म्हणत त्याला 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ताट बसा. सगळ्यांच्याकडे माझं लक्ष असेल, कोण बरोबर म्हणते बघूया. एक होता डोंगर फारच छान, टाळी घ्यायच्या. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर, डोंगरावची हिरवळ फारच छान. एक होता डोंगर, डोंगरावची हिरवळ, हिरवळ झाड फारच छान. एक होता डोंगर, डोंगरावची हिरवळ, हिरवळ झाड, झाडाची फांदी फारच छान. हे नुसतंच असं म्हणतो, एक होता डोंगर फारच छान. मी म्हणतोय ती म्हणायचंय. एक होता डोंगर, डोंगराची हिरवळ, हिरवळ झाड, झाडाची फांदी, फांदीतलं पान फारच छान. एक होता डोंगर, डोंगराची हिरवळ, हिरवळ झाड, झाडाची फांदी, फांदीतलं पान, पानातलं घरटं फारच छान. एक होता डोंगर, डोंगराची हिरवळ, हिरवळ झाड, झाडाची फांदी, फांदीतलं पान, पानातलं घरटं, घरट्यातलं अंड फारच छान. झाडाची फांदी, झाडाला फांदी फारच छान. एक होता डोंगर, डोंगराची हिरवळ, हिरवळ झाड, झाडाची फांदी, फांदीतलं पान, पानातलं घरटं, घरट्यातलं अंड, अंड्यातलं पिल्लू फारच छान. सगळ्यांनी बरोबर गीत म्हणलं. या ठिकाणी परत एकदा आपल्या शाळेचे मस्के सर, त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्ही मित्र आणि मैत्रिणींनो हा चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम ऐकून घेतला. त्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घेतला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
भगत देशमुख संकुल यातील मुलं नाटक कार्यक्रम आणि वक्ते सर्वच फारच छान. सरांनी विज्ञानावादी दृष्टिकोनातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये धडक प्रयोगात्मक गोष्टी सांगून आपल्याला सांगितलेलं आहे. मनोरंजन खूप छान झालं. विद्यार्थ्यांना दैनंदिन शेड्यूलमधून एक वेगळ्या प्रकारचा छानसा कार्यक्रम आज सादर करण्यात आला. त्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार. त्यानिमित्तानं माननीय काटे सर, गावडे सर, आपले देशभक्ती संकुलाचे सर्व शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.